एमपीएससीची आज 10 वाजता महत्त्वाची बैठक आहे। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यानंतर शरद पवारांचा आंदोलनामध्ये उतरण्याचा तसा इशारा समोर येतोय। सत्ताधारी विद्यार्थ्यांच्या मागणीला गांभीर्याने घेत नाहीत असं शरद पवार म्हणतात। आयबीपीएस आणि राज्यसेवेच्या परीक्षा एकाच दिवशी आल्या, त्याच्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत। काल रात्रीपासूनच त्यांनी हे आंदोलन सुरू केलं, ज्याच्यासाठी आता सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी पाठिंबा तर दिलाय, सहभागी सुद्धा झालेत आणि आता शरद पवारांनी सुद्धा आपलं म्हणणं मांडलंय। नेमकं या सगळ्या संदर्भात आता पुढे काय घडतंय, शरद पवार कुठली भूमिका घेतात हे पाहावं लागेल, कारण थेट आंदोलनस्थळी जाऊन तिथे सहभागी होण्याचा इशारा शरद पवार देतात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून आता आपण अपडेट्स घेणार आहोत। ज्ञानेश्वर, आता तुमच्या मागे नेमकं काय घडतंय? अजूनही विद्यार्थी इथेच आहेत आणि बऱ्याचशा चर्चा अजूनही त्यांच्यामध्ये सुरू आहेत। एमपीएससी आंदोलकांचा आजचा तिसरा दिवस आहे। पुण्यातल्या नवी पेठेतल्या शास्त्री रोडवर हे आंदोलन सुरू आहे। जर या आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर या आंदोलनात स्वतः शरद पवार येणार असल्याचं त्यांनी एक्सपोज करून सांगितलेलं आहे। आपण बघतोय विद्यार्थी जे आहेत ते अजूनही या ठिकाणी बसून आहेत। रोहित पवार आपल्याला या सगळ्या आंदोलकांसोबत काल रात्रीपासून बसून असल्याचं दिसतंय। इतकंच नाही तर सुप्रिया सुळेही काल येऊन गेलेल्या होत्या। ज्या महत्वाच्या मागण्या आहेत, आयबीपीएसची परीक्षा जी 25 तारखेला आहे त्याच दिवशी एमपीएससीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा पुढे ढकलली जावी असं इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या विद्यार्थ्यांच्या ह्या मागण्या मान्य होतात का हे पाहावं लागेल। आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, काय सांगाल? सर, तिसरा दिवस आम्ही कसे रात्र काढली, कसे दिवस काढले आम्हाला माहिती आहे सर। इथं कोणी जेवण केलेलं आहे, पाणी पिलेलं नाहीये। आम्ही सरकारना आणि आयोगानं आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सर। इथं काय सांगाल? आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। अजूनपर्यंत तरी आमच्याकडे कोणतीच पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आतापर्यंत नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं, पण तीन दिवस झाला आम्ही थांबलोय, पण कोणतंच नोटिफिकेशन नाही, काहीच नाही। फक्त मीटिंगवर मीटिंग चाललेत। पण आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर ह्याच्याबद्दल निर्णय व्हावा, कारण आता विद्यार्थ्यांची सहनशीलता संपत आलेली आहे। आणि म्हणजे दुसरा मुद्दा हा की जो एक्झाम ओव्हरलॅपिंगचा आहे, तर आम्हाला दोन्ही एक्झाम देण्याचा अधिकार आहे। म्हणजे राज्यसेवेची एक्झाम करणारे लोक बँकिंग करत नाहीत असं काही नाहीये, कारण आमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जर राज्यसेवेच्या जागा आल्याच नव्हत्या तर बँकिंगच्या एक्झाम आम्ही देऊन म्हणजे आमचं भविष्य सिक्युअर करू इच्छितो। तर जो इश्यू झालाय तर तो सॉल्व्ह तर करावाच आणि येणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेबाबतीत जो काही म्हणजे जागांचं हे आहे तर ते लवकरात लवकर भरपूर जागा काढून सरकारने आपली भूमिका मांडावी। आपण बघतोय की विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की या सगळ्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असताना अजून कुठली सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती अद्याप या विद्यार्थ्यांपर्यंत अर्थात त्यांच्या बाजूने त्यांची जी मागणी आहे त्याच्या संदर्भाने येताना दिसत नाही आणि म्हणून हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला उभे असल्याचं, बसून असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बघावं लागेल सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे, काही सकारात्मक निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूने होतोय का।